बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको. बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको. संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको. उगीच निंदा स्तुती कुणाची सोहितासाठी करू नको. उगीच निंदा स्तुती कुणाची सोहितासाठी करू नको. बरी खुशामत शहाण्याची परी मूर्खाची ती मैत्री नको. कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको. कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको. आनंद फंदी यांच्या कवितेसह एमपीएससी कन्सेप्ट क्लिअर तुका म्हणे या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. शून्यातून स्वराज्य नावाची इकॉनॉमिक्सची जी आपण 7वी बॅच सुरुवात केलेली आहे, जी ऑनलाईन फॉर्म मध्ये आपली आहे, त्यातलं हे लेक्चर नंबर 3 आपण बघणार आहोत. तर यामध्ये आपण क्विक रिव्ह्यू आधीच्या लेक्चरचा पूर्ण बघत असतो. आपली ही जुनी स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत काय झालेलं आहे कहाणी आप तक की आपण या ठिकाणी सांगत असतो. तर सगळ्यात पहिल्या लेक्चरला आपण इथपासून सुरुवात केलेली की अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि अर्थशास्त्र म्हणजे काय. आर्थिक क्रिया म्हणजे उत्पादन, वितरण, विनिमय, उपभोग या आर्थिक क्रियांपासून अर्थव्यवस्था तयार होत असते. आणि अर्थव्यवस्थेची मूलभूत माहिती किंवा अर्थव्यवस्थेची माहिती म्हणजे काय असते, शास्त्र म्हणजे ते असतं अर्थशास्त्र, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेला पुढचा पॉइंट की वस्तू म्हणजे काय, सेवा म्हणजे काय. ज्यांना भौतिक अस्तित्व असतं त्याला वस्तू म्हणायचं, ज्यांना भौतिक अस्तित्व नसतं त्याला सेवा म्हणायचं. मग वस्तूंचे प्रकार आपण केलेले मालाच्या आधारावर कच्चा माल वस्तू रबर, पुनर्निर्माण वस्तू टायर, पक्का माल वस्तू असणार आहे तुमची कार. त्याच्यानंतर उपभोग्य वस्तू फॅन घरात आणि भांडवली वस्तू फॅन वर्गात. त्यानंतर आपण पॉइंट बघितलेले की जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रकार उत्पादनाच्या घटकाच्या आधारावर. उत्पादनाचे घटक कोणते कोणते असतात, तर भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता. हे उत्पादनाचे घटक जर खाजगी व्यक्तीच्या मालकीचे असतील तर त्याला म्हणायचं समाज भांडवलशाही अर्थव्यवस्था, आणि हे जर सरकारच्या मालकीचे असतील तर त्याला म्हणायचं समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं पहिलं वैशिष्ट्य आहे की वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या मागणी आणि पुरवठ्यानुसार बाजारात ठरतात. तर समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे की वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या सरकारद्वारे नियंत्रित केल्या जातात. त्याच्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे गुण असे आहेत की त्यामुळे काय होतं, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे मुक्त स्पर्धा असते म्हणून फायदा ग्राहकांचा होतो. आणि ह्याचा दोष काय आहे तर केंद्रीकरण होतं, बरोबर आहे. म्हणजे एकाकडेच सगळे उद्योगधंदे एकाच व्यक्तीच्या हातामध्ये जातात आणि आर्थिक विषमता तयार होत असते. तर समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्थेचे गुण काय आहेत तर न्याय विषमता जी आहे ती वाढीस लागते, न्याय विषमता कमी होते, बरोबर आहे. म्हणजे समान न्याय प्रस्थापित होत असतो. त्याच्यानंतर याचे दोष काय आहेत समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्थेचे, तर सरकारी काम आणि 6 महिने थांब असं आपण म्हणत असतो, त्या पद्धतीने काय होणार आहे तुमची कार्यक्षमता कमी, हा त्याचा दोष आहे. त्याच्यानंतर आपण काय पॉइंट बघितलेला होता की मग भारतीय अर्थव्यवस्था ना समाजवादी साम्यवादी आहे ना भांडवलशाही आहे, तर या दोघांचं मिश्रण असलेली मिश्र अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे सेक्टर्स पडलेले आहेत. सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी आपण बघितलेले. कोणते कोणते सेक्टर्स असतात तर ते व्यवसायाच्या आधारावर आणि मालकीच्या आधारावर. व्यवसायाच्या आधारावर पडत असतात प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र आणि पंचक्षेत्र. आणि मालकीच्या आधारावर पडतात कुठले कुठले सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र आणि सहकार क्षेत्र. आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय, कृषी व संलग्न क्षेत्र हा त्याचा कीवर्ड आहे. त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो. द्वितीय क्षेत्र म्हणजे काय तर प्राथमिक क्षेत्रातली वस्तू वापरून एक कहाणी आप तक की आहे म्हणून फास्ट चालू आहे बरं, कारण ते रिकॅप तसंच दाखवतात ना. तर द्वितीय क्षेत्र म्हणजे काय, प्राथमिक क्षेत्रातल्या वस्तूवर प्रक्रिया करून द्वितीय क्षेत्रातली वस्तू बनवणं म्हणजे तुमचं झालं द्वितीय क्षेत्र. सेवांशी रिलेटेड सर्व क्षेत्र जे असतात ते झाले तुमचे तृतीय क्षेत्र. त्याच्यानंतर चतुर्थ क्षेत्र म्हणजे काय, रिसर्च अँड डेव्हलपमेंटशी संबंधित क्षेत्र. आणि उच्च स्तरीय निर्णय प्रक्रिया जिथे घेतली जाते, सीईओ वगैरे कंपनीचे असतात, ते झालं तुमचं पंचक्षेत्र. त्याच्यानंतर प्राथमिक क्षेत्रातली वस्तू द्वितीय क्षेत्रात वापरणं ह्याला म्हणायचं फॉरवर्ड लिंकेज, द्वितीय क्षेत्रातली वस्तू प्राथमिक क्षेत्रात वापरणं ह्याला म्हणायचं बॅकवर्ड लिंकेज. हा झाला तुमचा पहिला टॉपिक पूर्ण. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आपण सुरुवात केलेला आहे. त्या दुसऱ्या टॉपिकचं नाव होतं राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. त्याची सुरुवात आपण मागच्या लेक्चरमध्ये केलेली आहे. पुढचा पार्ट आता आपल्याला बघायचा आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये आपण बघितलेलं की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय तर एका ठराविक विशिष्ट कालावधीमध्ये देशाचं किती उत्पन्न आहे याची रिपीटेड जी गणना होते, बरोबर आहे, ती टाळून केलेली मोजमाप म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असतं. असं राष्ट्रीय समिती उत्पन्न समिती जी आज आपल्याला बघायची त्या समितीने ही व्याख्या दिलेली. नवीन 11वीच्या पुस्तकामध्ये ती व्याख्या त्यांनी दिलेली आहे, त्यामुळे ती अतिशय महत्वाचं होतं. त्यानंतर आपण बघितलेलं की राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाचे टप्पे आपण बघितलेले. सगळ्यात पहिला प्रयत्न उत्क्रांतीचे टप्पे. सगळ्यात पहिला प्रयत्न 1867च्या दरम्यान केलेला दादाभाई नौरोज यांनी, आणि जेल इंडेक्सचा वापर त्यांनी केला होता. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया नावाच्या ग्रंथामध्ये तो त्याने मांडला होता. त्यानंतर विल्यम डिग्बी, त्यानंतर एफ सिराज,
त्याच्यानंतर तुमचे डॉक्टर VK राव, त्यानंतर RC देसाई यांनी ते प्रयत्न केलेला, ती सगळी आकडेवारी वगैरे तुम्हाला बघायची. इथपर्यंत आपलं झालेलं आहे स्वातंत्र्य पश्चात राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. तर ही होती कहाणी अब तक की, आप देखिए आगे. बरोबर आहे. तर आज आपल्याला बघायचे, इथून सुरुवात करायची की स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमापाचे टप्पे काय झालेले आहेत. देश स्वतंत्र झालेला आहे. बरोबर आहे. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. हे काय सांगण्यासारखं नाहीये, म्हणजे सांगण्यासारखंच आनंदाचं आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे ह्याच्यानं म्हटलं मी. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केलेली आहे. सरकारनं केलेला पहिला प्रयत्न आहे बघा. सरकारनं राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी उचललेले पहिले पाऊल कोणते, असा जर सिंपल प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडला तर राष्ट्रीय उत्पन्न समिती, भारत सरकारद्वारे ह्या समितीची स्थापना झालेली. समितीची स्थापना कधी झालेली आहे तर 4 ऑगस्ट 1949 ला. बरोबर आहे. हा अशी डेट विधानाच्या स्वरूपामध्ये पडलेली आहे. PQ आहे हा प्रिव्हियस क्वेश्चन, STA 2014 ला. 4 ऑगस्ट 1949 राष्ट्रीय उत्पन्न समिती. उद्देश काय आहे बघा राष्ट्रीय उत्पन्न समितीचा, तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाची चांगली पद्धत शोधून काढणे आणि त्याबद्दलचे अहवाल देणे, शिफारशी करणे हा या समितीचा उद्देश होता. त्याच्यानंतर या समितीचे अध्यक्ष PC महालनोबिस, प्रशांत चंद्र महालनोबिस असं त्यांचं पूर्ण नाव आहे. हे होते. सांख्यिकी, स्टॅटिस्टिक नावाचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये हे अतिशय फेमस व्यक्तिमत्व आहेत बघा. बरोबर आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा पण PC महालनोबिस यांनीच तयार केलेला, म्हणून ते ओळखले जातात. महालनोबिस डिस्टन्स नावाचं एक एकक पण यांच्या नावावरून स्टॅटिस्टिक मध्ये दिलेला आहे. बरोबर आहे. यांचा वाढदिवस असतो बघा 29 जून. इथं मुद्दामून एक्स्ट्रा माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे. PC महालनोबिस यांचा वाढदिवस 29 जूनला असतो आणि त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. आता 29 जून पुढे येणार आहे, त्या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिनाची थीम काय आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी लिहून घ्यायची. बरोबर आहे असं लिहून घ्यायचं आणि हा पॉईंट एक्स्ट्राचा तुम्ही त्या ठिकाणी ऍड करायचा. 29 जून विसरू नका बघा. त्यांचा जन्मदिवस असतो आणि त्यांचा मृत्यू पण 28 जूनला झालेला आहे बघा. म्हणजे 28 जूनला मृत्यू झाला, 29 जूनला त्यांचा जन्म झालेला होता. तर अशा पद्धतीचे प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्याबद्दलची माहिती बघितलेली. आपलं हे अवांतर सांगण्यामागचा उद्देश हा असतो की याच्यातून पण बरंच तुमचं व्हावं, ते जाऊ द्या. तर ह्या समितीचे राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष होते PC महालनोबिस. हा आपला पॉइंट आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर या समितीचे सदस्य धनंजयराव गाडगीळ आणि डॉक्टर VK राव हे होते. त्याच्यानंतर या समितीचे मार्गदर्शक, हा पॉइंट नवीन आहे बघा. या समितीचे मार्गदर्शक प्राध्यापक सायमन, त्यानंतर कुझनेट्स आणि JRD स्टोन हे या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे मार्गदर्शक होते. कार्य काय केलेलं आहे बघा. तर अंतिम अहवाल या समितीने 2 अहवाल दिलेले, त्यातला अंतिम अहवाल आपल्यासाठी गरजेचा आहे. 1954 मध्ये त्यांनी सादर केला. या अहवालामध्ये 1948 आणि 49 चे राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे त्यांनी जाहीर केलेले आहेत. आणि शिफारस काय केलेली आहे तर याच्या पुढचा पॉइंट जो आपला येणार आहे, CSO आणि NSSO याच्या स्थापनेची शिफारस या राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेली. त्याच्यानंतर 1948-49 हे आधारभूत वर्ष या समितीने सांगितलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे भारताचं ते पहिलं आधारभूत वर्ष होतं ज्याची शिफारस कोणी केलेली, असा प्रश्न जर पडला तुम्ही खाली लिहून घ्या, तर त्याची शिफारस केलेली ह्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने. आले का मुद्दा लक्षात. अजून एकदा क्विक मध्ये आपण एकदम याची कीवर्ड सांगतो. राष्ट्रीय उत्पन्न समिती 4 ऑगस्ट 1949, चांगली पद्धत शोधून काढणे, सरकारने उचललेले पहिले पाऊल, PC महालनोबिस अध्यक्ष, धनंजयराव गाडगीळ आणि डॉक्टर VK राव सदस्य, समितीचे मार्गदर्शक प्राध्यापक सायमन, कुझनेट्स, JRD स्टोन. त्याच्यानंतर अंतिम अहवाल 1954, 1948-49 चे राष्ट्रीय उत्पन्न मोजले आणि CSO आणि NSSO च्या स्थापनेची शिफारस केलेली आणि पहिले आधारभूत वर्ष 48-49 हे पण या समितीने सांगितलेलं आहे. याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आपला येणार आहे CSO आणि NSSO काय आहे तो. आपण बघितल्याप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न समितीने 2 संस्थांची शिफारस केलेली. एक असणार आहे केंद्रीय सांख्यिकी संस्था CSI आणि एक असणार आहे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण NSS नॅशनल सॅम्पल सर्वे आणि सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. CSI ची स्थापना 1954 मध्ये झालेली, तर NSS ची स्थापना 1950 मध्ये झालेली. बरोबर आहे. परंतु पुढे या दोन्ही संस्थांच्या समोर ऑर्गनायझेशन किंवा ऑफिस O शब्द लावण्यात आला. तर बघा कधी झालेलं, 1955 मध्ये CSI चं रूपांतर CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन किंवा ऑफिस असं पण म्हणतात यामध्ये झालं. तर 1970 ला NSS चं रूपांतर NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन यामध्ये झालेलं. आणि काही दिवसापूर्वी करंटची एक न्यूज आलेली बघा. तर CSO आणि NSSO यांचं विलिनीकरण करण्याच्या चालू घडामोडी सध्या चालू आहेत. हा एक पॉइंट लक्षात घ्या. तर त्यातला एक पॉइंट आपण थोडासा डीप मध्ये बघूया त्याबद्दलची सगळी माहिती. तर पहिल्यांदा बघूयात CSO केंद्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस किंवा ऑर्गनायझेशन. 1954 मध्ये CSI या नावाने स्थापना झालेली, तर 1955 मध्ये त्याला CSO म्हणून काम करायला त्यांनी सुरुवात केलेली. बरोबर आहे. या कार्यालयानं प्रमुख कार्य काय आहे तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे,
मग भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप कोणती संस्था करत असते, तर CSO नावाची संस्था करत असते. हा मुद्दा लक्षात घ्या. राष्ट्रीय लेखा सांख्यिकी या नावाने ते त्यांचे आकडे प्रसिद्ध करत असतात. मुख्यालय आहे दिल्लीला, पण उद्योग क्षेत्रासंबंधीची सगळी जी माहिती आहे किंवा सगळी आकडेवारी जी आहे ती कलकत्त्याच्या शाखेकडून प्रसिद्ध केली जाते. तर CSO तर्फे काही आकडेवारी प्रकाशित केली जाते. तर हे 5 कीवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचे. पहिला असणार आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे, हे CSO मार्फत प्रकाशित केले जातात. त्याच्यानंतर वार्षिक औद्योगिक सर्वेक्षणाचे आकडे, हे पण CSO मार्फत केले जातात. त्याच्यानंतर औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक, IIP त्याला म्हणतात बघा. ते IIP काय आहे ते आपल्याला पुढे उद्योग नावाच्या टॉपिक मध्ये येणारच आहे. परंतु आता एवढं लक्षात ठेवा की IIP कोण करत असतं, तर CSO डिक्लेअर करत असतं. त्याच्यानंतर ग्राहक किंमत निर्देशांक जे असतं CPI, ते पण कोण प्रकाशित करत असतं, तर CSO प्रकाशित करत असतं. आणि विविध सामाजिक आणि आर्थिक सांख्यिकी ही प्रकाशित करण्याचं काम पण CSOचं आहे. तर अशा पद्धतीने CSO बद्दलची संपूर्ण माहिती आपण बघितलेली. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, बरोबर आहे. NSSO ह्याला म्हणतात बघा, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस किंवा ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1950 मध्ये झालेली. NSS नावानं, नॅशनल सॅम्पल सर्वे या नावानं झालेली. तर NSSO म्हणून कार्य करायला सुरुवात केलेली आहे 1970 पासून. प्रमुख कार्य काय आहे, तर विविध प्रकारचे सर्वे करणे. आता CSO जे आहे ते आकडेवारी प्रकाशित करतं, परंतु त्याला ते आकडे पुरवतो कोण, बरोबर आहे. सर्वे करायला पाहिजे ना, डायरेक्ट मनाने तर आकडे पुरवता येणार नाही किंवा प्रकाशित करता येणार नाही. मग त्यांना आकडे सर्वे करून पुरवतो कोण, तर ते NSSO, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. हे ते आकडेवारी सर्वे करून वेगवेगळे प्रकाशित करत असते. 4 प्रकारचे सर्वे NSSO तर्फे केले जातात बघा. घरगुती सर्वे, बरोबर आहे, ह्याच्यावरूनच आपलं दारिद्र्य वगैरे ते ठरवलं जातं. दारिद्र्य नावाच्या टॉपिक मध्ये पण हे NSSO येणार बघा. त्याच्यानंतर उपक्रमांचं MSMEच्या संदर्भातले सर्वे पण यांच्यातर्फे केले जातात. ग्रामीण सुविधा, सुखसुविधा कशा आहेत त्याबद्दलचा सर्वे NSSO तर्फे केला जातो. त्याच्यानंतर भूमी आणि पशुधन धारणा याबद्दलचा पण सर्वे NSSO मार्फतच केला जातो. त्यानंतर NSSO बद्दलचे पुढचा पॉइंट आहे, तर NSSO जे आहे, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन, हे 4 विभागांमार्फत त्याचं कार्य चालत असतं. ते 4 विभाग आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पडलेला आणि कधी पण परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो जोड्या लावायला, बरोबर आहे. 4 विभागाचे 4 वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालय आहेत, बरोबर आहे. पहिला विभाग असणार आहे सर्वे डिझाईन आणि रिसर्च विभाग, जो कलकत्त्याला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर डेटा प्रोसेसिंग विभाग जो आहे NSSOचा, तो पण कलकत्त्याला आहे. याची हिंट अशी करा, सर्वेचा डेटा कलकत्ता, सर्वे डेटा कलकत्ता, सर्वे डेटा कलकत्ता, असं 50 वेळा तुम्ही म्हणा. हा कीवर्ड तुमच्या तोंडातच बसून जाईल. त्याच्यानंतर फील्ड ऑपरेशन विभाग दिल्ली आणि फरीदाबाद या विभागामार्फत याचं कार्य चालते NSSOचं. आणि समन्वय व प्रकाशन विभाग दिल्लीलाच आहे, बरोबर आहे. इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची की NSSOचे 4 विभाग, असा जोड्या लावायला जर प्रश्न आला तर इलिमिनेशन मेथड साठी सांगतो, याच्यामध्ये मुंबई नाही बघा, बरोबर आहे. कुठले मोठं ऑफिस किंवा कुठले कार्यालय असेल तर मुंबई असतेच असते, परंतु याच्यामध्ये कुठंच मुंबई नाहीये, चेन्नई पण नाहीये, बरोबर आहे. हे कलकत्ता, दिल्ली, फरीदाबाद आणि दिल्ली एवढेच आपल्याला लक्षात ठेवायचे शब्द ह्याच्याबद्दलचे. त्याच्यानंतर NSSO मार्फत सर्वेक्षण नावाचं एक द्विवार्षिक जर्नल पण प्रकाशित केलं जातं. हा पण पॉईंट तुम्ही या NSSOच्या संदर्भामध्ये लक्षात घ्या. तर आतापर्यंत आपण बघितलेलं थोडंसं क्विक रिव्हिजन करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलेलं काय झालेलं आहे, तर राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन करण्यात आली 1949 ची, बरोबर आहे. त्या समितीने 2 संस्था स्थापन करा म्हणून सांगितलं. एक असणार आहे CSO आणि एक असणार आहे NSSO. CSO काय करत असते, तर देशातली जी राष्ट्रीय उत्पन्नाचे जे आकडे आहेत ते प्रकाशित करत असतं. आणि NSSO जे आहे ते CSO ला ते आकडेवारी वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण करून, 4 प्रकारचे सर्वेक्षण आपण बघितलेले, ते 4 प्रकारचे सर्वेक्षण करून ती आकडेवारी CSO ला पुरवते आणि CSO मग ती आकडे प्रकाशित करत असते, बरोबर आहे. NSSOचं कार्य या 4 विभागांच्या मार्फत चाललेलं असतं. आणि NSSO सर्वेक्षण नावाचे एक द्विवार्षिक जर्नल पण प्रकाशित करत असते. इथपर्यंत लक्षात आले काय. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय झालं बघा, तर या CSO आणि NSSO मध्ये भरपूर ड्रॉबॅक आहेत. आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करणं म्हणजे अतिशय अवघड कठीण काम आहे ते, बरोबर काय. डोक्यावरचे केस मोजल्यासारखं असं मी काय म्हणत असतो बघा. तर ते राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्याच्या कितीही चांगल्या पद्धती जरी शोधून काढल्या तरी त्याच्यात काहीतरी त्रुटी, उणिवा वगैरे राहतच असतात. म्हणून देशातल्या सांख्यिकीय व्यवस्था जी आहे, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप वगैरे करणाऱ्या स्टॅटिस्टिकल जी व्यवस्था आहे त्याच्यातली कमतरता दूर करण्यासाठी, त्याचं परीक्षण करण्यासाठी एक आयोग स्थापन करण्यात आला. एक टेम्पररी आयोग होता, इसवी 2000 मध्ये तो स्थापन करण्यात आला, बरोबर आहे. तात्पुरता आयोग होता. त्या आयोगाचं नाव आहे राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन, NSC या नावाने ते खरं तर प्रसिद्ध आहे. तर स्थापना जानेवारी 2000 ला झालेली आहे. तात्पुरता C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली तात्पुरत्या आयोगाची स्थापना झालेली. परंतु 12 जुलै 2006 पासून त्याला कायमस्वरूपी दर्जा जो आहे तो देण्यात आलेला आहे, बरोबर आहे. आणि त्याचे अध्यक्ष 2006 ला होते प्राध्यापक
सुरेश तेंडुलकर, बरोबर आहे, हे त्याचे अध्यक्ष होते. ह्या NSC नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनचा उद्देश काय आहे, आता सांगितल्याप्रमाणे सांख्यिकीय व्यवस्थेचं काय करायचं आहे, आपल्याला परीक्षण करायचं आहे आणि त्याच्यातले ड्रॉबॅक्स, त्यांच्या कमतरता काय आहेत ते आपल्याला दूर सारण्यासाठी शिफारस करणे, हे NSCचं प्रमुख कार्य आहे. त्याच्यानंतर या NSCचे सध्या लेटेस्ट अध्यक्ष कोण आहेत तो मुद्दा तुम्हाला करंट मध्ये काढायचा आहे. NSC तुम्ही नेटवर सर्च करा, बरोबर आहे. तर NSCचे अध्यक्ष सध्या कोण आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं, बरोबर आहे. मी सांगत नाही, तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे ते, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये CSO, NSSO आणि NSC याबद्दलची माहिती घेतलेली आहे. आणि कोणतीही परीक्षा असू द्यात याच्यावरती मुख्यालय वगैरे वन लाइनर प्रश्न भरपूर पडण्याचा हा डेटा आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे बार लेक्चर बघा आणि तुमचा जो डेटा आहे तो पाठ करून टाका. त्यानंतर पुढचा पॉइंट आपला असणार आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या पद्धती, बरोबर आहे. 4 पद्धती आहेत त्या या ठिकाणी लिहितो बघा. GDP, GNP, NDP आणि NNP, बरोबर आहे. GDP, GNP, NDP आणि NNP या 4 पद्धती आहेत आणि या 4 पद्धती एकाच लेक्चर मध्ये जर झाल्या तर ते आपल्याला व्यवस्थित समजतील. म्हणून आपण ते उद्याच्या लेक्चर मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या पद्धती, उद्याचं लेक्चर बिलकुल मिस करू नका. ते म्हणजे तुमचा आयुष्यभराचा पूर्ण GDP, GNP, NDP, NNP चा पूर्ण प्रश्न आपण आपल्या उदाहरणास, आपण जसे एकदम गमतीशीर उदाहरणं देतो त्या उदाहरणासह आपण मिटवून टाकणार आहोत. आणि मित्रांनो, आपलं तुकामणी नावाचं चॅनल जे आहे, लाल पेन लिहिलं ना, तुकामणी नावाचं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शून्यातून स्वराज्य नावाची ही बॅच पोहोचवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.